तर महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीच्या बैठकीचा सुद्धा सिलसिला सुरूच आहे। मुंबईमध्ये 4 तास मवियाच्या नेत्यांची बैठक झाली, मात्र अपेक्षा असतानाही जागा वाटप काही घोषित झालेलं नाही, कारण वंचितवरून तोडगा निघालेलाच नाही। पाहूया। मुंबईतल्या हॉटेल 4 सीझनमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली। लोकसभेच्या 48 जागांवर महाविकास आघाडीसह वंचितचाही फॉर्म्युला निश्चित होईल अशी शक्यता होती, मात्र 4 तास खलबतं करूनही अंतिम फॉर्म्युला काही महाविकास आघाडीनं जाहीर केलेला नाही। मात्र महाविकास आघाडीचे 2 फॉर्म्युल्याची माहिती सूत्रांकडून TV9 ला मिळाली आहे। पहिला फॉर्म्युला आहे ठाकरेंची शिवसेना 23, काँग्रेस 15 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळू शकतात। हा फॉर्म्युला मवियातील 3 प्रमुख पक्षांचा आहे। आता जर प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी सोबत आलीच तर दुसरा फॉर्म्युला असेल ठाकरेंची शिवसेना 20 जागा, काँग्रेस 15 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागा आणि वंचित आघाडीला 3 जागा मिळू शकतात। महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकरही हजर होते, मात्र सर्व जागांवर सकारात्मक चर्चा झाली असं सांगून मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे। 4 पक्षांमध्ये महाविकास आघाडी म्हणून उत्तम चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली, 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो। आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत, एकाही जागेविषयी मतभेद नाही। आधी बैठकीला जाणार नाही असं सांगून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिले आणि तासाभरातच आंबेडकर बैठकीतनं बाहेरही पडले आणि बाहेर येताच अजून काही ठरलेलं नाही हेही सांगितलं, म्हणजेच वंचितच्या दृष्टीनं बैठक सकारात्मक नव्हती। नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं सकारात्मक चर्चा झाली। माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला काय दिसते? आणखी एक बैठक होईल, त्या बैठकीमध्ये सर्व ठरेल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। ही बैठक 9 तारखेला होण्याची शक्यता आहे। याआधी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितकडून दिलेल्या प्रस्तावात 2 प्रमुख बाबी समोर ठेवण्यात आल्या। एकट्या वंचितनं आमची 27 जागांवर तयारी झाल्याचं म्हणत अधिक जागांचा दबाव टाकलाय। त्यासोबतच निवडणूक झाल्यावर भाजपसोबत जाणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून द्या अशी अट आंबेडकरांची आहे। पण प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबतच आहेत असा दावा राऊत वारंवार करतायत। प्रकाश आंबेडकरांच्या एका गोष्टीवर पूर्ण समाधान आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उलथवून टाकायची, याच्यावर प्रकाश आंबेडकर साहेबांचं समाधान आहे आणि त्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे याच्याविषयी त्यांचं एकमत आहे। TV9 ला मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतल्या 3 प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत जागा वाटप झालेलं आहे, मात्र वंचित सोबत जागा वाटप आणि भाजपसोबत जाणार नाही अशी लिखित अट ठेवल्यानं अंतिम तोडगा काही निघताना दिसत नाही। त्यातच काँग्रेस ठाकरे गट आणि काँग्रेस शरद पवार गटातच काही जागांवरनं वाद असून त्यांचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आमचा तिढा सुटणार नाही असं म्हटलंय। 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत। 5 जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि NCP यांची अजून डिसाईड व्हायचं आहे। तर एकंदरीत 15 जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही। 15 जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर? त्याच्यामुळे हा जो तिढा आहे हा त्यांचा तिढा आहे, त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत वंचितचा फॅक्टर महाविकास आघाडीसाठी किती महत्त्वाचा आहे हे 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीतनं स्पष्ट दिसतं। लोकसभेच्या 9 मतदारसंघात वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला थेट फटका बसला आणि इथे 1.5 लाखांच्या वरच वंचितनं मतं घेतल्यानं आघाडीचे उमेदवार पडले आणि 2019च्या विधानसभेतही 288 मतदारसंघांपैकी 32 जागांवर
वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाल्याचं आकडेवारीवरून समोर आलं. 32 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी 5 ते 10 हजार मतांच्या फरकानं हरले आणि याच 32 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी 10,000हून अधिक मतं घेतली. मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत स्वतः प्रकाश आंबेडकर उपस्थित राहूनही तोडगा निघत नसल्यानं राऊतांनी अप्रत्यक्षपणे आंबेडकर भाजपला मदत करणार नाहीत असं म्हणत टोला लगावलाच. 4 पक्षांमध्ये महाविकास आघाडी म्हणून उत्तम चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली, 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो. आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत, एकाही जागेविषयी मतभेद नाही. मैं MBA का पार्ट नहीं हूँ. वो जब बुलाते तब हम लोग जाते उसमें बातचीत के लिए और उम्मीद करते हैं कि भैया समझौता हो जाए. मेरे ख्याल से कोई किसी को सर्टिफिकेट देने की बात ना करे. ना मैं किसी को सर्टिफिकेट देने के लिए बैठा हूँ, ना मैं खुद सर्टिफिकेट दूंगा. ऐसी परिस्थिती है उस पर. 9 तारखेला आणखी एक बैठक होणार आहे. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरही हजर राहतील. त्यानंतर वंचितबद्दल फुल अँड फायनल होईल असं तुर्तास तरी चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.